श्री गुरुदेव दत्त. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. तर भावांनो, आजचा सीन असा आहे की आपल्या पप्यानं काढली आहे नवीन गाडी. कोणती? आपली लाडकी स्प्लेंडर. पण पप्याचं काम बघा, गाडी घेतली पण पार्टीचा पत्ता नाही. पार्टी म्हटलं की नुसतं देऊ की म्हणतोय. बरं, ते बघू नंतर. आधी निघालोय आपण दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला, गाडीचं पूजन करायला. ज्योतिबाचा घाट चढतोय आणि एक डेंजर किस्सा झाला. हे बघा समोर, एक मुलगी आणि 2 मुले रस्त्यावरून सुसाट धावतायत. आम्हाला वाटलं काय झालं, पण नंतर समजलं की यांच्या मागे मधमाशा लागल्यात. डोंगरावर एक माणूस तर पार वेढला होता मधमाशांनी, बिचारा ओरडत होता. आता आमच्याही पाठीमागे लागल्या होत्या त्या, पण आम्ही काय पप्याला म्हटलं, पप्या, मार स्टार्टर. आणि आपली स्प्लेंडर सुईही करून पळाली. वाचलो बाबा. सरळ रस्ता तर माशांनी जाम केला होता. मग आम्ही धरली पन्हाळ्याची वाट. वळणावळणाचा रस्ता, गार हवा आणि नवीन गाडी. फीलच वेगळा आहे बॉस. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. आलो पोचलो ज्योतिबाच्या दारात. गाडी लावली साईडला आणि थेट मंदिरात घुसलो. गर्दी तर फुल होती, पण ज्योतिबारायाची ओढ स्वस्थ बसू देईना. पूर्ण गुलालात माखून निघालोय आपण बघा. दर्शन एकदम कडक झालं. मनोभावे पाय पडलो आणि आता वेळ आहे आपल्या मुख्य कामाची, गाडी पूजन. चला, गाडीचं पूजन व्यवस्थित पार पडलं. आता निघालोय परतीच्या प्रवासाला. ज्योतिबाचा आशीर्वाद सोबत आहेच, पण पप्याच्या पार्टीचं अजून काय ठरलं नाही. पप्या, आता तरी दे की पार्टी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.